त्याच्या पद्धतीने ओटे काम करून कशा पद्धतीने केले गेलेले छत्रपतींच्या पदस्पर्शाने पाहून गेलेल्या भूमीमध्ये आम्ही शेंड्याच्या सावलीखाली वाढत असणारे आपण लोक, पण त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी निश्चितपणानं ज्यावेळेस देव टाक्यासारखे पाण्याची सुविधा करत असताना तेच दगडे वापरून बाकीच्या महाल असतील किंवा दारुगोळा कोठारा असतील किंवा ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रत्येक किल्ल्यावर कशा पद्धतीने बांधल्या गेलेल्या आहेत. सिंधुदुर्गला गेल्यानंतर त्यांची ती दूध विहीर, त्या 3 ज्या विहिरी आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या समाजाच्या करता त्यावेळेस केलेले जे काही त्यांची रचना असेल ती जर रचना पाहिली तर किती त्यांची दूरदृष्टी असायला पाहिजे आणि त्या दूरदृष्टीचा किती पाहिजे अशा पद्धतीचं आपला विचार करावा लागतो. कदाचित छत्रपतींना असं वाटलं असेल की आता सुद्धा या ठिकाणी आपण हत्यारांचा प्रहार करणं गरजेचं आहे, म्हणून की आता या ठिकाणी असं झालं असं मला निश्चितपणानं वाटतं. खऱ्या अर्थानं आज या हत्यारांचा उपयोग अशा पद्धतीनं लोक जागृत होण्याकरता असायला पाहिजे. रस्त्यावरचा वाढदिवस साजरा करताना तलवारीचा उपयोग केक कापायला झाला नाही पाहिजे, हे मला छत्रपतींच्या शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं. आज अनेक वेळा आपण पाहतो की या तलवारींचा उपयोग कुठेतरी चौकात जमून गाडीवर एक केक ठेवायचा आणि तो कापायचा, ही काही राजकीय किंवा आपल्या छत्रपतींची संस्कृती नाही. छत्रपतींची संस्कृती वेडे वाकडे विचार कापण्याची आहे. छत्रपतींची संस्कृती ही कुठेतरी वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना त्यावेळेस कापण्याची परिस्थिती होती. आज ती परिस्थिती बदलली आहे. याचा विचार या पिढीला निश्चितपणाने करायचा आहे आणि या पिढीचा हा विचार करत असताना मला निश्चितपणाने या ठिकाणी हेमंतजी राय साहेबांना मनापासूनचे धन्यवाद द्यायचे की एवढी वेगवेगळ्या पद्धतीचे आपण जे काही हत्यारे या ठिकाणी जमा केलेले आहेत याच्यामध्ये फार मोठा त्यांचा त्याग आणि कष्ट आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी पट्टे आहेत, पाले आहेत, खंजिरी आहेत, अशा पद्धतीचं बिचू आहेत, अशा पद्धतीचं कलेक्शन करत असताना चिलकत आहे त्यांचा असणारा शिरस्त्राण ते त्या ठिकाणी आहे. आणि मी एक आगळे वेगळी गोष्ट त्या ठिकाणी पाहतोय की त्या चिलखतीला दरवाजा असल्यासारखं एक बिजागरीचं काहीतरी आणखी एक पेवर त्याच्यामध्ये आहे. हे वेगळं मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहतोय. शेवटी ऐतिहासिक गोष्टी सांगत असताना किंवा ऐतिहासिक ह्या सगळी शस्त्रास्त्रांची माहिती करत असताना मी हेमंतजींना एवढीच विनंती करेन की विद्यार्थ्यांना जर हे नुसतं पाहून याच्यामध्ये जागरूकता येणार नाही तर प्रत्येक हाताळ्याचा त्या ठिकाणी त्याचं ज्ञान त्यांना सांगणं गरजेचं आहे. ती वापरण्याची पद्धत सांगणं गरजेचं आहे. त्याचा असणारा आयुष्याचा कालावधी सांगणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळेस सांगू त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा इतिहास बोलका होईल आणि तो इतिहास बोलका करण्याचं काम तुमच्या अभ्यासातून संशोधनातून निश्चितपणानं या ठिकाणी केलं जाईल अशी मला अपेक्षा वाटते. या ठिकाणी एशियन कॉलेज आपल्या दुर्गम भागातील असणाऱ्या विद्यार्थी करता सिनियर कॉलेज आणि वेगवेगळे कोर्सेस आणि आता असतील अनिल असतील आनंदराव असतील. मी मगाशी बसल्यानंतर सांगितलं ब्रह्मा विष्णू महेशा सामोरे बसले आणि मला दत्तगुरू दिसले. असं पद्धतीचं असणारं तुमचं काम या ठिकाणी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं कौतुकास्पद आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मी ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस पहिले बीएड कॉलेज आणि बीएड कॉलेज 2 साली आणि त्या त्यांनी करून दिलं हे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जे काही गोष्टी केल्या ते सांगणं या ठिकाणी तितकंच गरजेचं आहे. आणि नेहमी या परिवाराविषयी बाकी नातेगोष्टीच्या वेगळ्या गोष्टी असतील पण एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक काम करणारा चांगल्या पद्धतीने परिवार त्याच्या आमच्या अगोदर अनेक जणांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण विभागाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मदती केली होत्या. आमचे सिनियर नाही तुमच्यासारखं काय पण आमचं छोटं छोटं आहे त्याच्यातही आमच्या भविष्य काळामध्ये मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. या शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासूनच्या सर्वांना शुभेच्छा देतो.
आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवलं, आम्हाला सर्वांना बोलवलं, त्याबद्दल मी आता मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा थोडीशी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि थोडासा काही पुढचा कार्यक्रम असल्यामुळे तुमची भाषणं किंवा तुमचे विचार ऐकण्यापूर्वी या ठिकाणी मला जावं लागतं. त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. ओके. धन्यवाद सर. मी सॅनिटायझर वाटप संकल्पना आहे मोठी. ऐका ना हे आपली क्वालिटी लगाम आहे. लोकांना दिसतो कसा फक्त दोरीमुळेच माहिती आहे, पण त्याच्या तोंडामध्ये हे असते कोणालाच माहिती. त्याच्या तोंडात आत असतं का? हां, त्याच्या आत असतं आणि हे तुम्ही ओढलं हे ते टोचतं त्याला आणि म्हणून तो कंट्रोलमध्ये हे माहिती होतं का तुम्हाला? म्हणून ते माड्याची लगाम दाखवली. ॲक्च्युली त्याच्याशी काही संबंध नाही. आणि हे सगळे आपले आर्मी नाईफ आहेत. आर्मीचे लोक वापरतात. 1940चा हा जेवढी हे आहे आणि हे आहेत हे रुमी सुरा म्हणून जवळनं वापरण्याची हत्यार आहेत. पण बाकी हे वाघनखं, दांडपट्टी आणि हे सगळे कुत्री, कोयता जे आपण खेडेगावात लोक वापरणारे. त्यामुळे चांगला दानपट्टा पण चालवतो. आमचं पुढचं प्रयोजन असं आहे, मुलींना आपल्या भागात दानपट्ट्याचं त्याला मी 1 सांगितलं महिन्याचं ट्रेनिंग द्या. तलवार आणि दानपट्टा. हो असंच सांगितलं. ही पण गंड्याच्या गाठाची ही जुनी आहे, एकदम जुनी आहे. हे सगळं वेगळे वेगळे बिचवाचे प्रकार आहेत. काका आजकालचं एक वैशिष्ट्य बघितलं का तुम्ही? मुलगा पडल्यावर जसं माणूस गुडघ्याला त्याचा हात सोडतो, त्यांनी ढाल पडली ना ती ढाल अतिशय अशी गोंजरून घेतलेली तिरळ्यांनी. लहान मुलं चालू होती. या सगळ्या धोप जाती त्या मोठे म्हणजे आपली महाराजांची तलवार होती ना, युरोपियन होती, तर ती धोप म्हणतात त्याला, कर्नाटकी धोप. या धोपच्या मोठी आहेत. पण आपल्याकडे तलवार आहे आणि पलीकडे आहे आपल्याला, आपण महाराजांचे आहेत. आणि ह्या सगळ्या आपल्या अरे अरे काय वारं येतं आज, खूप वारं आहे का? बरं आहे. कापड आहे ना. चला काका या. 1 मिनिट सर. हो या आता परत. हा? तसं पण द्या. गाडीत जा ना, गाडीत टाकायचं. सॅनिटायझर आणा.
दिली काय ना मॅडम खाली करा घ्या सर बसा स्टेजवर मी मान्यवरांना विनंती करतो स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावरती बसून घ्या. पार्सनीकर साहेब, पासलकर साहेब, सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तर माझं शाखा कार्यकाऱ्यांना विनंती करतो की सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना सॅनिटायझरचे बॉटल वाटप करावं. चालू आहे, लाईव्ह चालू आहे. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय स्वातीताई पेठे ताईंना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज एशियन कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स, एज्युकेशन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स आर्ट्स डायरी पुणे व शिवगर्जना मर्दानी आखाडा संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज 19 फेब्रुवारी 30 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला आम्हाला ज्यांनी आमंत्रित केलं त्या संस्थेच्या अध्यक्षा अनिताताई साप्ते, उपाध्यक्ष आनंदजी साप्ते, सचिव अनिलजी साप्ते, प्रिन्सिपल सर शिवाजीराव काकडे सर, उपप्राचार्य घनश्याम देवरे सर, तसंच ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हे शस्त्रास्त्र प्रदर्शन होते ते हेमंत टिळक सर, तसेच हॉटेल नागपूरचे महेश पारशिंगीकर, तसेच वीरबाजी पासलकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजयजी पासलकर सर, सचिनजी कोके, सर्वच उपस्थित मान्यवर आणि या कॉलेजचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांना नमस्कार. या कार्यक्रमाचं खरंच विशेष कौतुक आहे की आजच्या या पिढीला मॅडम आपला इतिहास आणि आपली संस्कृती फारशी माहिती नाहीये. आजच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपली भारताची संस्कृती, आपल्या शिवछत्रपतींचा एवढा मोठा झालेला इतिहास आपल्या सर्वांच्या या नवीन पिढीच्या मनावर रुजवत असताना इतक्या चांगल्या पद्धतीचं हे प्रदर्शन या ठिकाणी आज आपण आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन काळात जेव्हा लढाया होत होत्या, युद्ध होत होते, तेव्हा काय पद्धतीनं त्या ठिकाणी शस्त्रास्त्रांचा उपयोग होता आणि आजच्या या आधुनिक युगातही सर्व गोष्टींना मागे टाकणाऱ्या या सर्व शस्त्रास्त्र वस्तू आहेत. खरंच मनापासून समाधान आहे की महाराजांचा इतिहास आणि त्याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते. या कार्यक्रमाचे आयोजक आणि सर्व टीमचे मी मनापासून कौतुक करते
आम्हाला सर्वांना एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी एशियन कॉलेज आणि सर्व टीमचे मनापासून आभार मानते. शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. चहा तरी घेतो. धन्यवाद. तर शेवटी आजच्या कार्यक्रमाचा आभार. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले आदरणीय काकासाहेब चव्हाण साहेब, स्वातीताई पोकळे साहेब मॅडम, तसेच सचिन राणूजी पोकळे साहेब, तसेच हेमंत तोळे साहेब, महेश पाशिवनीकर साहेब, तसेच संजय पासलकर साहेब व धमिष्ठताई महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काकडे सर, तसेच उपप्राचार्य घनश्याम देवरे सर व उपस्थित विद्यार्थी, सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. केले की ताई त्यांना नाही तो बोलवतो म्हणतात.